नमस्कार नाशिककर. पासपोर्ट अर्ज प्रक्रियेतील महत्त्वाचा टप्पा म्हणजेच पोलीस पडताळणी. चला ही प्रक्रिया कशी होते ते सविस्तर जाणून घेऊया. पासपोर्ट सेवा वेबसाईटवर अर्ज भरल्यानंतर पासपोर्ट सेवा केंद्र तो अर्ज तुम्ही दिलेल्या पत्त्याच्या हद्दीत असलेले पोलीस स्टेशन येथे पोलीस पडताळणीसाठी येतो. अर्ज पोलीस स्टेशनच्या हद्दीत पोहोचतो आणि त्या ठिकाणचे पोलीस अधिकारी पडताळणी सुरू करतात. ही प्रक्रिया स्थानिक पोलीस अर्जदाराच्या पत्त्यावर टॅब घेऊन भेट देतात आणि टॅबद्वारे अर्जदाराचे नागरिकत्व, ओळखपत्र आणि वास्तव्याचा पुरावा तपासला जातो. गुन्हेगारी नोंदीची तपासणी. पोलीस अधिकारी अर्जदाराचा गुन्हेगारी इतिहास आहे का हे CCTNS आणि 24/7 ॲपच्या मदतीने तपासतात. सर्व माहिती आणि तपासणी पूर्ण झाल्यावर पोलीस अधिकारी अर्जावर क्लिअर किंवा ॲडव्हर्स असा शेरा देतात. त्यानंतर स्थानिक पोलीस स्टेशनकडून तो अर्ज CP कार्यालयात पाठवला जातो. CP कार्यालयात पुन्हा एकदा फाईल चेक करून तो अप्रूव्ह केला जातो. CP कार्यालयाकडून क्लिअर किंवा ॲडव्हर्स असा अंतिम शेरा दिला जातो आणि अर्ज पुढील प्रक्रियेसाठी पासपोर्ट कार्यालयात पाठवला जातो. तसेच नाशिक पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांच्या आदेशानुसार जर पोलीस पडताळणी दरम्यान कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याने तुमच्याकडे पैसे मागितले किंवा पासपोर्ट पडताळणीची निर्धारित वेळ ओलांडल्यास या तक्रारीची नोंद पोलीस आयुक्तांच्या व्हॉट्सअप क्रमांकावर तुम्ही देऊ शकता. पोलीस पडताळणी ही तुमच्या पासपोर्ट प्रक्रियेतील महत्त्वाचा टप्पा आहे. खरी माहिती आणि योग्य कागदपत्रे दिल्यास तुमचा पासपोर्ट वेळेत मिळतो. पोलीस तुमच्या